नमस्कार, मी डॉक्टर योगेश प्रतिंगे, सहाय्यक प्राध्यापक जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. व्यावसायिक वित्ताच्या या लेक्चरमध्ये क्रेडिटर्स मॅनेजमेंटची प्रॉब्लेम्स आपल्याला पाहिजे. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डेटर्स मॅनेजमेंटची प्रॉब्लेम पाहिली होती. डेटर मॅनेजमेंट ज्यामध्ये आपला संबंध हा डेटर सोबत असतो. क्रेडिटर्स मॅनेजमेंट ज्यामध्ये आपल्याला क्रेडिटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहावं लागतं. आता क्रेडिटर्स ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या आपल्या अगोदरच क्लिअर झालेल्या आहेत. त्याला फार आता आपल्याला जास्त चर्चा करण्याची त्याची गरज नाही. पण एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून डेटर्स जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच क्रेडिटर्स महत्त्वाचे असतात. डेटर्स ज्यांना तुम्ही काहीतरी दिलं आहे, क्रेडिटर ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतलेलं आहे. क्रेडिटर्स जसं आपण याच विषयामध्ये पाहिलं होतं की जर आपल्याला भांडवल उभं करायचं असेल तर भांडवल उभं करण्याचे जे खूप सारे सोर्सेस आहेत, स्त्रोत आहेत, ते स्त्रोत ती बँक असू शकते, ते स्टॉक मार्केट राहू शकतो, तो एखादा सावकार राहू शकतो, आर्थिक संस्था राहू शकतात, कंपनीचे स्वतःचे काही सोर्सेस राहू शकतात, सामान्य नागरिक म्हणजे पब्लिक डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो ती पब्लिक राहू शकते. तर या सगळ्या माध्यमातून व्यवसाय स्वतःच्या विस्तारासाठी काहीतरी नवीन स्टार्ट करण्यासाठी जेव्हा पैशांची गरज पडते या स्त्रोतांची मदत घेतली जाते. मग हे झाले सर्व त्या व्यवसायासाठी क्रेडिटर्स. मग नक्कीच जेव्हा एखादा क्रेडिटर आपल्याला सिलेक्ट करायचा असेल किंवा एखादा धनको आपल्याला सिलेक्ट करायचा असेल तर मग आपल्याला त्यासाठी किती खर्च येईल तेही पाहावं लागेल. म्हणजे असं जर होत असेल की तुम्हाला एखादी बँक जास्त कर्ज देत असेल आणि एखादी बँक कदाचित कमी कर्ज देत असेल, मग तुम्ही जर स्वाभाविकपणे जिथे जास्त कर्ज मिळते तिथे जर आकर्षित होत असाल तर ते होण्या अगोदर तुम्हाला अगोदर त्या दोन्ही याची कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं आहे की याचं कॉस्ट ऑफ क्रेडिट किती आहे आणि याचं कॉस्ट ऑफ क्रेडिट किती आहे. कॉस्ट ऑफ क्रेडिट म्हणजे जो क्रेडिटचा खर्च आहे ज्यावर आपण त्या व्यक्तीकडून पैसे उभे करतोय, त्या पैसे उभे करण्यासाठी त्या व्यक्तीची मदत घेतोय, त्यावर किती खर्च येईल हेही महत्वाचं आहे. मग स्वाभाविकतः जिथे जास्त कर्ज मिळत असेल तिथे खर्च जर जास्त असेल तर मग तिथे तुमचा ताळमेळ व्यवस्थित बसणार नाही. कारण पैसे तर तुम्ही उभे करून घ्याल पण त्यावर जर तुम्हाला जास्त खर्च द्यावा लागत असेल, जास्त व्याज द्यावं लागत असेल, जास्त प्रोसेसिंग फी द्यावी लागत असेल, काही कंडिशन्स तुमच्या व्यवसायासाठी हानिकारक असू शकतात, तर मग त्या केसमध्ये हे सर्व प्रॉब्लेम्स तिथे क्रिएट होऊ शकतात. म्हणून एक व्यावसायिक वित्ताचा अभ्यास करताना जो एक वित्त प्रबंधक आहे किंवा फायनान्स मॅनेजर त्या कंपनीचा आहे त्याने वित्त उभं करताना, क्रेडिट उभं करताना किती खर्च येतो हे अगोदर पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जिथे नॅचरली स्वाभाविकपणे जिथे खर्च कमी येईल तिथे तो सोर्स किंवा स्त्रोत जर गरजा पूर्ण करत असेल त्या व्यवसायाच्या तर त्याला सिलेक्ट करणं, त्याची निवड करणं हे त्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून केव्हाही चांगलं आहे. कारण ते आर्थिकदृष्ट्याही परवडतं, त्याचा लोड, त्याचा प्रभाव व्यवसायावर तेवढा जाणून दिसत नाही आणि ज्या व्यवसायाच्या ज्या देणी असतात, ज्या लायबिलिटीज असतात त्या स्मूथली पार पडतात. कारण लायबिलिटीजवर एकदमपणे प्रेशर येत नाही आणि योग्य पद्धतीने योग्य वेळेस लायबिलिटीज ह्या देणे चालू राहतात. त्या असं म्हणू शकतो की हळूहळू कमी होऊ शकतात जर तुम्हाला जे पैसे तुम्हाला पे करायचं आहे त्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही योग्य पद्धतीनं केलं तर मग त्या व्यवसायासाठी, भविष्यासाठी, विस्तारासाठी नक्कीच एक ते चांगला निर्णय तो राहू शकतो. मग क्रेडिटर्स मॅनेजमेंटमध्ये आपण काय पाहतोय तर हे दोन प्रॉब्लेम इथे लिहिलेले आहे. सरतेशेवटी जे आपण कॅल्क्युलेशन केलं आहे ते कॉस्ट ऑफ क्रेडिटच केलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या व्यवसायाला एखाद्या सोर्स पासून, स्त्रोतापासून जर कर्ज घ्यायचं असेल, क्रेडिट घ्यायचं असेल तर ते कर्ज घेण्यासाठी किती खर्च येईल तेही महत्वाचं आहे. जसं एक आपल्याला जर बँकेमधून जर कर्ज घ्यायचं असेल, आपली गरज काही असेल, पण सर्वात अगोदर जे आपण एक काय म्हणू शकतो आपण त्याला एक फिल्टर लावतो, एक चाळणी लावतो, ती लावतो इंटरेस्ट रेटची की इथे काय इंटरेस्ट रेट आहे, इथे काय इंटरेस्ट रेट आहे, ही बँक काय इंटरेस्ट रेट देते, ती बँक काय इंटरेस्ट रेट देते. त्यासोबतच एक दुसरी चाळणी जी आपण त्याला लावतो ती लावतो त्याला प्रोसेसिंग फीजची की प्रोसेसिंग फीज किती आहे, किती या दोन्हीमध्ये किती फरक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून अगोदर आपला जो फिल्टर राहतो तो हा खर्चाचाच असतो. म्हणजे आपण काय करतो, एक प्रकारे आपल्याला माहित नसतानाही आपण एक प्रकारे कॉस्ट ऑफ क्रेडिटचा विचार करतो आहे की मला जर ते कर्ज घ्यायचं असेल तर त्या कर्जावर मला किती खर्च अपेक्षित आहे. तो खर्च जर
तुमच्या गरजेला पूर्ण करीत नसेल किंवा तुमची जी गरज असेल 10 लाखाची पण खर्च त्यामुळे जर जास्त येत असेल तर नक्कीच मग त्याचा प्रभाव तुमच्या खर्चावर पडू शकतो, तुमच्या गरजेवर पडू शकतो. आणि कॉस्ट ऑफ क्रेडिट घेताना या दोन्ही बाबींचा विचार करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे की तुमची जी गरज आहे ती पूर्ण होते आहे की नाही आणि गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो या सर्व बाबींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हा जो आपण खटाटोप इथे केलेला आहे तो हाच आहे की कॉस्ट ऑफ क्रेडिट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आपला खर्च आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि नंतर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की मग त्या सप्लायर कडून आपल्याला ते क्रेडिट घ्यायचं आहे किंवा नाही. कॉस्ट ऑफ क्रेडिट कॅल्क्युलेट करतानाचा जो फॉर्म्युला आहे तो इथे दोन्ही ठिकाणी मी तोच वापरलेला आहे, पण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी त्याला बॉक्स मध्ये लिहिलेला आहे. फॉर्म्युला आहे डिस्काउंट पर्सेंटेज डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज. हा पार्ट वेगळा आहे, मध्ये जे चिन्ह आहे ते मल्टिप्लिकेशनचं आहे. इथे 360 डिवायडेड बाय अलाउड पेमेंट डेज मायनस डिस्काउंट डेज. परत एकदा फॉर्म्युला वाचतोय. कॉस्ट ऑफ क्रेडिट इक्वल्स टू डिस्काउंट पर्सेंटेज डिवायडेड बाय 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज. हा भाग वेगळा आहे. मल्टिप्लिकेशनचं चिन्ह इथे तुम्हाला मिळेल. त्यानंतर 360 डिवायडेड बाय अलाउड पेमेंट डेज मायनस डिस्काउंट डेज. या फॉर्म्युल्याच्या मदतीने जो आपल्याला जी व्हॅल्यू मिळते, जे आपलं आन्सर आपल्याला मिळतं ते मिळतं कॉस्ट ऑफ क्रेडिटचं. आणि क्रेडिटर्स मॅनेजमेंटच्या या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॉस्ट ऑफ क्रेडिटर्स फाइंड आउट करायचं असते. अगोदर आता पहिला प्रॉब्लेम वाचूया, नंतर त्याच्या सोल्युशन कडे वळूया. A supplier of Sanjeevani Limited offers the company to buy 15 net 40 payment terms. ही जी पेमेंट टर्म मेथोडॉलॉजी होती ही मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्येच सांगितली होती की त्याचं लॉजिक काय आहे. परत इथे ते प्रॉब्लेम मध्येच त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. दिस मीन्स द सप्लायर विल अलाउ 2% डिस्काउंट. याचा अर्थ इथे जे आपण 2 लिहिलेला आहे याचा अर्थ तो 2% डिस्काउंट इफ पेड विदिन 15 डेज. जर ते पेमेंट 15 दिवसाच्या आतमध्ये जर झालं असेल तर त्या व्यक्तीला त्या सप्लायर कडून किती पर्सेंट डिस्काउंट मिळेल? 2% डिस्काउंट मिळेल. परंतु जर संजीवनी लिमिटेडने 15 दिवसाच्या आतमध्ये जर पेमेंट केलं नसेल तर त्याला ते पूर्ण पेमेंट विदाउट एनी डिस्काउंट 40 दिवसांमध्ये करावं लागेल. यालाच म्हणतात 2/15 नेट 40 म्हणजे 2% डिस्काउंट. पण केव्हा मिळेल? जेव्हा पेमेंट 15 दिवसात होईल. जर पेमेंट 15 दिवसात होणार नसेल, झालं नसेल तर कुठलाही डिस्काउंट मिळणार नाही आणि त्याची जी डेडलाईन राहील, जी कालमर्यादा राहील ती राहील 40 दिवस. 40 दिवसामध्ये त्याला ते पेमेंट करावं लागेल विदाउट एनी डिस्काउंट. कदाचित 40 दिवसानंतर जर तो व्यक्ती पेमेंट करत असेल किंवा संजीवनी लिमिटेड आपल्या प्रॉब्लेमच्या केसमध्ये पेमेंट करत असेल तर त्यावर त्याला ती पेनॉल्टी पे करावी लागेल. ह्या त्या टर्म्स असतात, ह्या ज्या व्यवसायाच्या टर्म्स आहेत त्या व्यवसायाशी संबंधित राहू शकतात. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट दी कॉस्ट ऑफ क्रेडिट फॉर संजीवनी लिमिटेड. आपल्याला त्या संजीवनी लिमिटेड साठी कॉस्ट ऑफ क्रेडिट कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला मी आताच सांगितला. आता फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट अप करायचे आहे. डिस्काउंटचा पर्सेंट जो रेट आहे तो आहे 2% डिवायडेड बाय 100 मायनस परत डिस्काउंटच्या ठिकाणी 2% मल्टिप्लाइड बाय 360 डिवायडेड बाय अलाउड पेमेंट डेज. अलाउड पेमेंट डेज किती आहे या प्रॉब्लेम मध्ये? डेडलाईन जी दिलेली आहे ती दिलेली आहे 40 पेमेंट डेजची, म्हणजे 40 दिवसाच्या आत 40 डेज त्याला ते पेमेंट करणं आवश्यकच आहे. जर त्याला डिस्काउंट नसेल पाहिजे आणि कुठली पेनॉल्टी जर त्याला हवी नसेल तर 40 दिवस ही त्याला कालमर्यादा आखून दिलेली आहे. तर अलाउड पेमेंट डेज 40 मायनस डिस्काउंट डेज. जर त्याला 2% डिस्काउंट हवा असेल तर त्याला ते पेमेंट करावं लागेल 15 दिवसाच्या आतमध्ये. म्हणून डिस्काउंट डेजच्या ठिकाणी आपण इथे फिल केलं 15. याला परत आता व्यवस्थितपणे सॉल्व्ह करूया. 2% 100 मायनस 2% इथे 98%, इथे 98% मल्टिप्लाइड बाय 360 डिवायडेड बाय 25. पर्सेंटेज साइन इथे कॅन्सल होऊन जाईल. 2/98 मल्टिप्लाइड बाय 14.4. इथे 360 ला 25 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळेल ते मिळेल 14.4. या याला डिवाइड करून याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. अगोदर डिव्हिजन आणि जी काही व्हॅल्यू येईल त्यासोबत त्याचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर इथे डिव्हिजनचा आन्सर आहे 0.0204 मल्टिप्लाइड बाय 14.4 आणि त्यानंतर मग त्याचं मल्टिप्लिकेशन 0.2938. या पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक प्रिकॉशन नेहमी घ्यायची की ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स व्यवस्थितपणे आपल्याला फॉलो कराव्या लागतील. कारण यामध्ये जर रॅन्डमली तुम्ही कशाही पद्धतीने जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन चुकण्याचे चान्सेस जास्त राहतात. ते कॅल्क्युलेशन हे चुकतंच. म्हणून स्टेप बाय स्टेप जसं आपण इथे अगोदर ही साईड इथे सॉल्व्ह केली,
याला इथे सॉल्व्ह केलं, इथे पर्सेंटेज आणि पर्सेंटेज साईन आपण कॅन्सल केली, नंतर या दोघांचं डिव्हिजन आपण इथे लिहिलं, या दोघांचं डिव्हिजन इथे लिहिलं, नंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि फायनली आपल्याला इथेचा आन्सर मिळाला. पण याला आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणून आता कॉस्ट ऑफ क्रेडिट किती झालं 29.38%. याचा अर्थ काय होतो, संजीवनी लिमिटेडने जर काही अमाऊंट सप्लायर कडून जर घेत असेल तर त्याला जो खर्च येतो आहे क्रेडिटचा तो येतो आहे 29.38%. म्हणजे जवळपास आपण असं म्हणू शकतो की 100 रुपयामागे त्याला 29.38 रुपये हा खर्च येतो आहे. 100 रुपये जर त्याने कर्जावर घेतले, कर्जाच्या स्वरूपात घेतले, तर त्यावर त्याला जे व्याज आहे, प्रोसेसिंग फीज असू शकते, आणखीन काही जे चार्जेस आहेत, त्याला सगळ्यांना मिळून त्याला 100 रुपयामागे 29.38 पैसे हे खर्चाच्या स्वरूपात हे द्यावे लागतील. तर हे पहिलं प्रॉब्लेम. याच पद्धतीचं दुसरं प्रॉब्लेम इथे आहे. अगोदर प्रॉब्लेम वाचूया आणि त्याचं नंतर एक्सप्लेनेशन करूया. अ सप्लायर ऑफ शिवानी लिमिटेड ऑफर्स द कंपनी 3/20 नेट 50 पेमेंट टर्म्स इथे फक्त चेंज झालेली आहे. परत त्याचं डिस्क्रिप्शन इथेच दिलेलं आहे. दिस मीन्स दॅट द सप्लायर विल अलाउ 3% डिस्काउंट. जो डिस्काउंट मिळेल 3% मिळेल, पण केव्हा मिळेल, जेव्हा जे पेमेंट मिळेल ते 20 दिवसाच्या आत जर होत असेल तरच 3% डिस्काउंट मिळेल. अदरवाइज त्याला जो रेग्युलर पेमेंट टर्म आहे ती आहे 50 दिवस. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 20 दिवसाच्या आतमध्ये जर तुम्हाला पेमेंट करता आलं किंवा त्या शिवानी लिमिटेडला जर 20 दिवसाच्या आत पेमेंट करता आलं तर डिस्काउंट आहे 3%. आणि 20 दिवसाच्या आत जर पेमेंट झालं नाही तर जी एक रेग्युलर पेमेंट टर्म आहे, जी डेडलाईन आहे ती दिलेली आहे 50 दिवसाची. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ क्रेडिट फॉर शिवानी लिमिटेड. फॉर्म्युला तोच आहे, कॉस्ट ऑफ क्रेडिट इक्वल्स टू डिस्काउंट पर्सेंट डिवाइडेड बाय 100 मायनस डिस्काउंट पर्सेंट मल्टिप्लाइड बाय 360 डिवाइडेड बाय अलाउड पेमेंट डेज मायनस डिस्काउंट डेज. व्हॅल्यूज आपण पुटअप करूया. डिस्काउंट पर्सेंटेज इथे 3% दिलेला आहे, कारण 20 दिवसाच्या आत जर पेमेंट होत असेल तर 3% डिस्काउंट आहे. 100 मायनस 3% मल्टिप्लाइड बाय 360 डिवाइडेड बाय अलाउड पेमेंट डेज जे दिलेला आहे ते 50 दिलेला आहे, मायनस डिस्काउंट जो दिलेला आहे तो 20 दिलेला आहे. अलाउड पेमेंट डेजचा अर्थ असा होतो की त्या कालावधी दरम्यान त्या फर्मला, त्या बिझनेसला, त्या व्यवसायाला पेमेंट करावंच लागेल, म्हणून त्याला म्हटलं जातं अलाउड पेमेंट डेज. आणि डिस्काउंट डेज म्हणजे त्या दिवसाच्या आतमध्ये जर पेमेंट होत असेल तरच ती डिस्काउंट मिळेल, अदरवाइज मिळणार नाही, म्हणून याला म्हणतो आपण डिस्काउंट डेज. तर अलाउड पेमेंट डेज 50 मायनस डिस्काउंट डेज आहे 20. 3% डिवाइडेड बाय 97% मल्टिप्लाइड बाय 360 डिवाइडेड बाय 30. जसं आपण या प्रॉब्लेम मध्ये स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं तसंच आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये पण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. 3/97 इथे पर्सेंटेज कॅन्सल होऊन जाईल. 3/97 मल्टिप्लाइड बाय 12 360 डिवाइडेड बाय 30 जर आपण केलं 3236. याचा नंतर आपण ते फाइंड आउट केलं. 3 डिवाइडेड बाय 97 मीन्स 0.0309 मल्टिप्लाइड बाय 12. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला मिळेल 0.3708. परत याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे पर्सेंटेज मध्ये, तर देअरफॉर द कॉस्ट ऑफ क्रेडिट इज 37.08%. पण याचा अर्थ काय होतो आहे, याचा अर्थ असा होतो आहे की जर शिवानी लिमिटेडनी 100 रुपये जर कर्ज घेतले असेल, कर्जाच्या स्वरूपात घेतलं असेल, तर त्या कंपनीला 37.08% खर्च होईल. म्हणजे त्याला 137.08 पैसे एवढा खर्च करावा लागेल, किंवा 100 रुपयामागे 37.08 पैसे व्याजाच्या स्वरूपात किंवा बाकी ज्या प्रोसेसिंग फीज आहेत त्याच्या स्वरूपात त्याला ते पे करावे लागेल. तर इथे पण आपण कॉस्ट ऑफ क्रेडिट कॅल्क्युलेट केलं आणि इथे पण कॉस्ट ऑफ क्रेडिट कॅल्क्युलेट केलं. या पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला क्रेडिटर्स मॅनेजमेंट या पार्ट मध्ये पाहावे लागते. जसं डेटर्स मॅनेजमेंट मध्ये आपण त्याला खरंच आपल्याला कर्ज देणं परवडेल की नाही ते आपण डेटर्स मॅनेजमेंट मध्ये पाहिलं. क्रेडिटर्स मॅनेजमेंट मध्ये खरंच आपल्याला त्या पार्टीकडून क्रेडिट घ्यायचं आहे किंवा नाही, ते परवडते आहे की नाही ते आपण पाहिलं. तर मग डेटर्स मॅनेजमेंट किंवा क्रेडिटर्स मॅनेजमेंट मध्ये या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला ती परिस्थितीचा अभ्यास करावा लागेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, की डेटर्स योग्य आहेत की नाही किंवा क्रेडिटर्स योग्य आहेत की नाही. तर या पद्धतीने हा आपला अभ्यासक्रम होता युनिट नंबर 4चा. यामध्ये एक छोटासा पार्ट परत येतो आहे, तो आहे व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंगचा. की जेव्हा एखाद्याला एक व्यवसाय चालू करायचा असतो तर व्यवसाय चालू करताना त्याची एक जोखीम असते, त्याची एक रिस्क असते.
त्या जोखमीचा अभ्यास करून, त्या रिस्कचा अभ्यास करून, त्याच्याशी संबंधित असलेले फॅक्टर्सचा अभ्यास करून त्या व्यवसायाला, आपला व्यवसाय चालू करायचा असतो किंवा त्या व्यवसायासोबत समोर जायचं असते. मग हा व्यवसाय म्हणजे काय, तर व्यवसायामधली जी रिस्क आहे ते रिस्क, त्या रिस्कचे रिस्क फॅक्टर्स, त्या व्यवसायाचे रिस्क फॅक्टर्स आपल्याला पाहावे लागेल, त्या जोखमीचा अभ्यास करावा लागेल. मग ही व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंगचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये मग आपल्याला जसे त्यामध्ये एक व्यवसाय उभा करीत असताना तो व्यवसाय त्याला फायनान्स करत असतानाचे जे काही रिस्क आहे, जे काही फॅक्टर्स आहेत, त्या फॅक्टर्सचा अभ्यास आपल्याला त्या पार्टमध्ये करावा लागतो. एक छोटासा पार्ट त्यामध्ये आहे. स्टार्टअपची जी आयडिया आहे, स्टार्टअप करताना मग त्याला लागत असलेलं फायनान्स, त्याला लागत असलेलं कॅपिटल, त्याच्याशी उपलब्ध असलेले वेगवेगळे सोर्सेस, त्या सोर्सेसचं अनालिसिस, परत जसं आपण डेटर्स मॅनेजमेंटमध्ये किंवा क्रेडिटर्स मॅनेजमेंटमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचं अनालिसिस केलं, ते सगळं विचार करून तो जो प्रमोटर आहे, ज्याला तो व्यवसाय चालू करायचा आहे, त्याने नक्कीच या सगळ्या अंगाचा विचार करून, एक प्रॉपर अनालिसिस करून, एक प्रॉपर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्याला तो व्यवसाय चालू करायचा की नाही हे आपल्याला त्याला ठरवावं लागेल. आणि मग त्याला त्याच्या व्यवसायात समोर जाण्यासाठी नक्कीच त्याने केलेल्या अनालिसिस, त्याने केलेला अभ्यास हा कामात येईल. तर हा होता युनिट नंबर 4, ज्यामध्ये आपण व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग, डेटर्स मॅनेजमेंट आणि क्रेडिटर्स मॅनेजमेंटचा अभ्यास केला. या पूर्ण सिलेबसमध्ये आपल्याला 4 युनिट होते की ज्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये आपण बिझनेस फायनान्स, दुसऱ्या युनिटमध्ये आपण प्रोजेक्ट फायनान्सिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि लेव्हरेजेस पाहिलं. तिसऱ्या युनिटमध्ये आपण मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम्स पाहिले. चौथ्या युनिटमध्ये आपण डेटर्स मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम, क्रेडिटर्स मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आणि व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंगचं एक थोडंसं त्यामध्ये एक नॉलेज म्हणून त्यांनी एक पॉईंट त्यामध्ये इन्सर्ट केला होता की व्यवसाय चालू करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याचा अभ्यास आपण याच्या अगोदरच्या युनिटमध्ये पण केला होता. तर जसं मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि सिलेबस दिला होता त्यामध्ये तेव्हा लिहूनही दिलं होतं की कुठला युनिट हा थेरॉटिकल आहे आणि कुठल्या युनिटमध्ये आपल्याला न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, जे आपण या ऑनलाईन लेक्चर प्लॅटफॉर्ममध्ये घेतलेले आहेत. इथे तुमचा BCom 3rd इयर सेमिस्टर 5चा बिझनेस फायनान्स, व्यावसायिक वित्तचा हा पहिला पेपर. दुसरा पेपरला आपण पुढच्या आठवड्यात सुरुवात करणारच आहोत. तर इथे तुमचा सेमिस्टर 5चा सिलेबस संपतो. धन्यवाद.